नमस्कार. मी मानिनी गद्रे. चला गीतेच्या अंतरंग जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. या ऑडिओची रचना आधी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला मूळ श्लोक, त्याचा मराठी अर्थ, नंतर संस्कृतचं सरळ वाक्य रूपांतर आणि त्याचा इंग्लिश अर्थ, नंतर ज्ञानेश्वरीतील माऊलींच्या ओव्यांचा मराठी सुलभ अर्थ आणि नंतर माझ्या दृष्टिकोनातून त्या श्लोकाविषयी मला काय वाटलं त्याचं विवरण. सर्वप्रथम आपण मूळ श्लोकाचा संधिविग्रह करून त्यातील प्रत्येक शब्दाचा मराठीत अर्थ पाहूया. अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते माम बुद्धयः परं भावमजानन्तो ममाव्ययम् अनुत्तमम्. आपलं गुण, प्रभाव आणि स्वरूप हे न जाणण्याचं कारण सांगताना परमेश्वर म्हणतात, असे असूनही सर्व मनुष्य माझे भजन करत नाहीत. याचे कारण असे आहे की माझा, अनुत्तमम सर्वश्रेष्ठ, अव्ययम अविनाशी, परमभाव अजानंता न जाणणारे, तत्वता न जाणणारे, अबुद्धयः बुद्धिविहीन पुरुष, अव्यक्तम मन आणि इंद्रियांच्या पलीकडे असणाऱ्या अव्यक्त, माम सच्चिदानंद परमात्मस्वरूप मला, व्यक्तिम माणसाप्रमाणे जन्म घेऊन व्यक्तिभावाप्रत, आपन्नम प्राप्त झालो आहे, मन्यन्ते असे मानतात. परमेश्वर म्हणतात परम म्हणजे पवित्र. परमेश्वर म्हणतात मूढ लोक माझ्या सर्वश्रेष्ठ अविनाशी अशा परमभावाला न जाणता मन इंद्रियांच्या पलीकडे असणाऱ्या सच्चिदानंद घन परमात्मस्वरूप मला मनुष्याप्रमाणे जन्म घेऊन प्रगट झालेला मानतात. जो ह्या परमेश्वराला महत्त्व देतो त्याचा संसार आपोआप होतो. नाहं प्रकाश सर्वस्य योगमाया समावृतः मूढोऽयं नाभिजानाति लोको माममज अव्ययम्. योगमाया समावृतः आपल्या योगमायेने झाकलेला, अहम मी, सर्वस्य सर्वांना, प्रकाशहान प्रत्यक्ष होत नाही म्हणून, अयम मूढा लोकः हा अज्ञानी जनसमुदाय, अजम जन्मरहित, अव्ययम अविनाशी परमेश्वर असे, माम मला, न अभिजानाती जाणत नाही, म्हणजे मी जन्मणारा आणि मरणारा आहे असं समजतात. खरं तर मी अजन्म आणि अमर आहे, मला मृत्यू नाही. परमेश्वर म्हणतात आपल्या योगमायेने लपलेला मी सर्वांना प्रत्यक्ष दिसत नाही, म्हणून हे अज्ञानी लोक जन्म नसलेल्या अविनाशी मला परमेश्वराला जाणत नाहीत, अर्थात मी जन्मणारा आणि मरणारा आहे असे समजतात. वेदां समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्याणि च भूतानि माम तु वेद न कश्चन. आपली सर्वज्ञता सांगताना परमेश्वर म्हणतात हे अर्जुना, समतीतानी पूर्वी होऊन गेलेली, च आणि वर्तमानानी वर्तमानकाली असणारी, च तसेच भविष्याणी भविष्यकाली होणारी, भूतानी सर्व भूते, अहम वेद मी जाणतो, तू परंतु कश्चन कोणीही श्रद्धा व भक्ती यांनी रहित असा पुरुष, माम मला न वेद जाणत नाही. परमेश्वर म्हणतात हे अर्जुना, पूर्वी होऊन गेलेल्या वर्तमान काळातील आणि पुढे होणाऱ्या सर्व प्राण्यांना मी जाणतो, पण श्रद्धाभक्ती नसलेला कोणीही मला जाणत नाही. इच्छाद्वेष समुत्थेन द्वंद्वमोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहम सर्गे यांती परंतप. आपल्याला म्हणजे परमात्म्याला न जाणण्याचे कारण सांगताना परमेश्वर म्हणतात भारत हे भरतवंशी परंतप अर्जुना, सर्गे संसारात, इच्छाद्वेष समुत्थेन इच्छा व द्वेष यापासून उत्पन्न होणाऱ्या द्वंद्वमोहेन सुखदुःखादी द्वंद्वरूप मोहाने सर्व भूतानी संपूर्ण प्राणी सम्मोहम अत्यंत अज्ञतेप्रत म्हणजे मोहित झालेले असतात म्हणून ज्ञान घेत नाहीत, यांती प्राप्त होतात. परमेश्वर म्हणतात हे भरतवंशी अर्जुना, सृष्टीत इच्छा आणि द्वेष यामुळे उत्पन्न झालेल्या सुखदुःख रूप द्वंद्वाच्या मोहाने सर्व प्राणी अत्यंत अज्ञानाला प्राप्त होतात. आता आपण मूळ संस्कृत श्लोकाचं सरळ वाक्यात रूपांतर करूया
आणि त्या पूर्ण श्लोकाचा इंग्रजीमध्ये अर्थ पाहूया. अबुद्धयः मम अव्ययम् अनुत्तमं परं भावम् अजानन्तः अव्यक्तं मां व्यक्तिम् आपन्नं मन्यन्ते. Those persons with little understanding being unable to comprehend my imperishable, excellent and transcendental nature presume that I, the unmanifest, have become manifest. योगमाया समावृतः अहं सर्वस्य प्रकाशः न अयं मूढः लोकः अजम् अव्ययं मां न अभिजानन्ति. Being enveloped by Yogamaya, I am not revealed to all. Being infatuated, this world is unable to know my unborn and imperishable nature. Arjuna, aham samatitani च वर्तमानानि च भविष्याणि भूतानि वेद tu mam kaschan na veda. Arjuna, I know all the beings of the past, the present and the future. No one, however, knows me. परंतप भारत सर्वभूतानि सर्ग इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन सम्मोहम यांति. Arjuna, all beings at the time of birth are subject to delusion by the pairs of opposites arising from desires and hate. आता आपण याच श्लोकाच्या संदर्भात माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये रचलेला ओव्यांचा सुलभ असा मराठीत अर्थ समजून घेऊया. अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मामबुद्धयः परं भावम् अजानन्तो मम अव्ययम् अनुत्तमम्. पण पार्था, जे लोक योग्य कर्म न आचरता माझ्या ठिकाणी सर्व भावाने युक्त न होता मनाला येईल ती कर्म करत राहतात, ते स्वहिताला दुरावतात, मुकतात. जणू काही ते तळहातावरच्या पाण्यामध्येच पोहायचा प्रयत्न करत राहतात. अमृताच्या सागर आजूबाजूला असताना ते तोंड घट्ट मिटून ठेवतात आणि मनामध्ये डबक्यातील पाण्याचा आठवण करून झुरत राहतात. अमृतामध्ये पडूनसुद्धा त्याच्यामध्ये बुडून ते मरून जातात की जे खरं तर अमृत पाशन केलं तर सुखाने अमर होऊन राहिले असते. फलाशेचा पिंजरा जर त्यांनी फेकून दिला, प्रतितीचे जर पंख लावले मनासी, तर त्याला जिथे मनात वाटेल तिथे तो सुखाने संचार करू शकतो, कितीही भरारी म्हणून. पण ते फलाशेला चिकटून राहतात म्हणून त्यांनी कितीही भरारी मांडली, किती जरी उंच गेले तरी त्यांचा पार जात नाहीत, भवसागर पार करू शकत नाहीत. त्यांनी जर फलाशेचं पाश सोडले, सगळ्या भावांनी माझ्या ठाई लीन झाले, तर त्यांना चिदाकाशी संचार करायला समर्थ का ते होऊ शकणार नाहीत. मी जो अमाप आहे, अव्यक्त आहे, त्या अमापाला ते मापायला कशाला जातात? अव्यक्ताला व्यक्त का मानतात? नाना साधनं करून का स्वतःला शिणवून घेतात, जेव्हा मी स्वयंपूर्ण आणि स्वयंसिद्ध आहे. पण धनंजया, हे सगळं विचार केल्यावर असं वाटतं की ह्या जड जीवांना, जे मंदबुद्धी जीव आहेत, त्यांना ही खूण, विशेष करून माझी खूण त्यांना उमजतच नाही, समजतच नाही. चिदाकाश म्हणजे चैतन्यरूप ज्ञानरूप आकाश. पंचमहाभूतातील आकाश म्हटल्याने शून्य, काही नाही, नुसती पोकळी, एक प्रकारे अज्ञान स्थिती, असा भाव निर्माण होतो. पण चिदाकाश म्हणताना आकाशाचा अनंत विस्तार आणि अलिप्तता ही असून शिवाय शुद्ध ज्ञानमय अवस्था असा भाव दर्शवायचा असतो. नाहं प्रकाश सर्वस्य योगमाया समावृतः मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजम् अव्ययम्. पार्था, ज्यांच्या डोळ्यावर योगमायाचं पडळ आलंय ते जणू काही त्या पडळामुळे आंधळेच झालेले असतात. म्हणून ज्ञानप्रकाशात स्वरूप जाणत नाहीत, ते बघायला ते असमर्थ ठरतात. खरं म्हणजे तू सांग की रसाविना जल शक्य आहे का? किंवा असं कुठली वस्तू आहे का की ज्याला वारा स्पर्श करत नाही, किंवा ज्याला
आकाश व्यापून टाकत नाही. हे सर्वत्र विश्वामध्ये मीच एकच भरून राहिलो आहे हे केवळ मायेच्या योगाने ते जाणत नाही. पडाळ म्हणजे डोळ्यातील मोतीबिंदू, डोळ्यांवरील सारा किंवा पडदा किंवा पटल. योगमाया म्हणजे ईश्वराची मायारूप शक्ती, सृष्टी निर्माण करण्यास साधनीभूत अशी ईश्वरी शक्ती. पण हीच माया जेव्हा डोळ्यावर आरूढ होते तेव्हा खरं सत्य स्वरूप कळेनासं होतं. म्हणून योग मायेचं पडळ असा शब्द वापरला जातो. वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन. पार्था, जगामध्ये जे जे प्राणी होऊन गेले ते माझ्याच स्वरूपी प्राप्त झाले आणि जे जे कोणी आत्ता जगामध्ये हयात आहेत ते सुद्धा मद्रूपच आहेत. ते माझपासून वेगळे नाहीत आणि जे पुढे होणार आहे ते सुद्धा मद्रूपच आहेत. हे केवळ बोलण्याचंच एक पद्धत आहे. खरं तर काहीच होत नाही, काहीच जात नाही, असा मी अखंडित नित्य आहे. पण जीवांना मात्र संसारच सत्य वाटतो. जो सतत सरत असतो तो सत्य वाटतो आणि त्याचं कारण काय ते मी तुला सांगतो, ते तू आता ऐक. इच्छाद्वेष समुत्थेन द्वंद्वमोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहम सर्गे यान्ति परंतप. पार्था, असा मी सत्य असताना सुद्धा जीवांना कायम संसार का सत्य वाटतो ते मी आता तुला सांगतो. धनंजया, शरीर आणि अहंकार हे दोघं प्रेमाच्या रंगामध्ये रंगून जातात. त्यापासून इच्छा नावाची कुमारिका जन्म घेते. ही कुमारिका जेव्हा तारुण्यात येते तेव्हा तिचं द्वेषाशी लग्न लागतं. तिचं लग्न झाल्यावर तिला द्वंद्वमोह नावाचं एक पुत्ररत्न प्राप्त होतं. त्या जोडप्यानं पुत्ररत्न द्वंद्वमोहाचं होतं. त्या पुत्राला अहंकार नावाच्या आजोबा पोसतो आणि द्वंद्वमोह सतत धैर्याला प्रतिकूल अशी परिस्थिती निर्माण करतो. हा जो द्वंद्वमोह असतो तो आशारसाने पुष्ट होतो आणि माजलेला असा हा निग्रहाला सुद्धा आवरत नाही. असंतोष रूपे मद्य पिऊन विषयांची शय्या करून घरामध्ये विकारांच्यामध्ये रममाण होतो. रात्रंदिवस तो विकारांमध्येच असतो. अशा तऱ्हेने अंतशुद्धीच्या वाटेवर विकल्पांचे काटेच जणू काही तो पेरतो. निषिद्ध कर्मांचे आडमार्ग काढून तेच तो रूढ करतो आणि त्यामुळे हे जे प्राणीमात्र आहेत ते भांबावून जातात आणि संसाररूपी अरण्यामध्ये, गहन अरण्यामध्ये अडकतात आणि तिथेच महादुःखांचे आघात त्यांना शोधत येतात. द्वंद्व मोह म्हणजे द्वैतात उत्पन्न होणारा मोह किंवा भूल. द्वंद्वबंध म्हणजे वस्तुतः जे सत्य नाही असा भासमान. द्वैताचे अनेकपणाचे बंधन मी पाहणारा आणि बाकी सर्व दृश्य म्हणजे पाहायचे इथपासून आरंभ करून सुख दुःख, बरे वाईट, पाप पुण्य, प्रकृती पुरुष अशा अनेक प्रकारे परस्पर विरुद्ध द्वंद्वांनी, जोड्यांनी ही सृष्टी भरलेली आहे. आपल्या सत्य स्वरूपाचे विस्मरण झाल्यामुळे जीवात्मा आपल्या विशिष्ट देहाच्या मर्यादेत कल्पनेने कोंडून घेतो आणि द्रष्टा आणि दृश्य असे पहिले द्वंद्व उत्पन्न होते. या द्वंद्वातून इतर सर्व द्वंद्वांची, विशेषतः सुखदुःखांची उत्पत्ती होते. म्हणून द्वंद्व हे बंधन असून अद्वैताचा अनुभव, एकत्वाचा अनुभव ही खरी स्वतंत्रता आणि आनंदमय स्थिती आहे. अहंकार म्हणजे मी म्हणजे विशिष्ट व्यक्ती अशी जाणीव, याचा कधीतरी गर्व असाही अर्थ होतो. अहंकाराच्या आवरणामुळेच जीव वस्तुतः परमात्मा असूनही वेगळा झाला आहे. याला जिच्चड ग्रंथी असं म्हणतात. या अहंकाराचा नाश होताच जीव परमात्मा एकरूप होतात.
सांख्य मताप्रमाणे अव्यक्त प्रकृती, महत्तत्व, अहंकार ह्या क्रमाने सृष्टी निर्माण झाली. अहंकाराच्या सात्विक, राजस, तामस या त्रिविध रूपांपासून अनुक्रमे ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि पंचतन्मात्रा म्हणजे पंचमहाभूतांची अतिसूक्ष्म मूल स्वरूपं ही निर्माण झाली आणि ह्यातूनच पंचमहाभूतात्मक सर्व सृष्टीची निर्मिती झाली. निग्रह म्हणजे प्रयत्नपूर्वक मन आणि इंद्रिय आवरून धरणं. आता या श्लोकाबद्दल माझ्या दृष्टिकोनातून मला काय वाटतं ते आपण पाहूया. 7व्या अध्यायातले 24, 25, 26, 27 या चारही श्लोकांमध्ये परमेश्वर त्यांच्या मन इंद्रियांपलीकडे असणाऱ्या जन्मरहित म्हणजे सतत असणाऱ्या अविनाशी भूत, वर्तमान, भविष्यात उत्पन्न अशा सगळ्या भूतांना जाणणाऱ्या अशा स्वरूपाला का जाणले जाऊ शकत नाही त्याची कारणं सांगताना दिसतात. ते म्हणतात की इच्छा, द्वेष यामुळे सुख, दुःख इत्यादी द्वंद्वात मोहाने अडकलेले बुद्धिहीन, अल्पबुद्धी, मूढ, अज्ञ असे लोक योगमायेत अडकून अज्ञतेत प्राप्त होऊन आणि मग ते मला जन्म घेऊन आलेल्या व्यक्तिभावात बघतात. केवळ इंद्रियांमार्फत की जी मायेने आवृत्त झाली आहेत मला जाणायचा प्रयत्न करतात त्यांना सगळ्या गुणांच्या पलीकडे असलेल्या माझं ज्ञान कधीच होऊ शकत नाही. आता ह्यातून एकच लक्षात घेण्यासारखी गोष्ट वाटते की परमेश्वराच्या स्वरूपाचे ज्ञान होण्यासाठी मायेचा पडदा दूर करणं आवश्यक आहे आणि ते केवळ सतत त्याचं मनन चिंतन केल्यानेच शक्य आहे. परमेश्वराला जाणणाऱ्या भक्तांचा महिमा पुढे परमेश्वर सांगतायत तो पुढे पाहू. गीतार्थ जाणून घ्यायला पुन्हा भेटूया. मनःपूर्वक धन्यवाद.